श्री स्वामी समर्थ. नमस्कार. नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांचे नवीन प्रकारचे फुलाची रांगोळी बनवणार आहे. तर ती रांगोळी बनवण्याकरता लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती घेतले, ते 10 नंबरचे आहे. हे छोटे मोती घेतलेले आहे. हे 4 नंबरचे मोती घेतलेले आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे. धागा कापायला कात्री घेतलेली आहे आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि धाग्यामध्ये मी एक छोटा एक मोठा, एक छोटा एक मोठा, एक छोटा एक मोठा असे 12 मोती ओवून घेतले. म्हणजे 6 मोठे आणि 6 छोटे असे मोती मी धाग्यामध्ये. सुरुवातीला एक छोटा मोती घ्यायचा, मग एक मोठा मोती घ्यायचा आणि इकडे एक छोटा एक मोठा असे मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे. गोल कसा बनवायचा ते पहा. हा जो छोटा मोती ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा असा आपला इथे या ठिकाणी गोल बनलेला आहे. आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल. हे पहा, मी सगळ्या मोत्यांमधनं सुई एकदा फिरवून घेतलेली आहे. आता मी ह्या छोट्या मोत्यामधनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो छोटा मोती आहे इथे आपल्याला चौकट डिझाईन बनवायची. जिथे जिथे हे छोटे मोती आहेत त्या ठिकाणी आपल्याला 3 मोती ओवून हा मोती धरून अशी चौकट डिझाईन बनवायची आहे. आता मी धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घेते आहे. पहा, हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ज्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतला आहे. हे पहा, ही इथे चौकट डिझाईन आपली ह्या ठिकाणी झालेली आहे. आता आपण पुढच्या छोट्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा मोठा मोती आणि पुढचा पांढरा मोती छोटा, अशा 2 पांढऱ्या मोत्यातनं एक छोटा मोती आणि एक मोठा मोती अशी सुई आपल्याला बाहेर काढायची. आता पहा, आता इथे आपण छोट्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. तिथे सुद्धा आपण 3 मोती ओवून चौकट डिझाईन करून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण हा मोठा पांढरा मोती आणि छोटा पांढरा मोती अशी सुई बाहेर काढून घेणार आहे. ही अशी सुई बाहेर काढली. परत ह्या ठिकाणी आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे पहा, हे 3 पांढरे मोती घेतले आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे पहा, ह्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे. आता परत हा मोठा पांढरा मोती आणि हा छोटा पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढली. आता इथे परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर, ज्याच्यात आपण सुई बाहेर काढतो तो मोती, 2 मोठ्या मोत्यांमधला एक छोटा मोती, ह्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि तिथे 3 मोती ओवून चौकट डिझाईन बनवायचे. आता पहा, आता आपण परत पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. एक छोटा एक मोठा असे 2 मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आणि आता परत इथे आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. धागा ओढून घेतलेला आहे. आता आपल्याला एकच चौकट डिझाईन बनवायची. पहा, तर हा मोठा मोती आणि हा छोटा मोती अशा आपल्या ह्या 6 चौकट ह्या ठिकाणी बनतात.
आता मी तुम्हाला ही चौकट डिझाईन इथे करून दाखवलेली आहे. आता ती तुमच्या लक्षात आलेली असेल. आता आपण पुढची स्टेप बनवू पहा. पुढची स्टेप काय आपली ते मी तुम्हाला दाखवते. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे पहा. हा असा धागा ओढून घेतलेला आहे. ही आपली एक डिझाईन इथे तयार झाली. आता आपल्याला काय करायचं, हा मोठा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतला आहे. आता ही चौकट आहे. ह्या चौकटमधला हा पांढरा मोती मधला त्याच्यातून सुई बाहेर काढायची. तर हा मोठ्या चौकटमधला हा एक मोती मोठ्या मोत्याजवळचा आणि हा मधला मोती याच्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे पहा. ही अशी सुई काढल्यानंतर आता इथे आपल्याला एक मोठा मोती घ्यायचा आहे, एक छोटा मोती घ्यायचा आहे आणि परत एक मोठा मोती ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे. आणि ही जी पुढची चौकट आहे त्याच्यातला हा मधला मोती ह्याच्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे पहा. ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. हे पहा, ही अशी इथे आपली डिझाईन तयार होते. आता इथे परत आपल्याला एक मोठा मोती घ्यायचा आहे, एक छोटा मोती घ्यायचा आहे, परत एक मोठा मोती घ्यायचा आहे. फक्त चौकटमधला हा जो मधला मोती हा लक्षात राहते. ह्या चौकटमधून आपण सुई बाहेर काढलेली आहे. ह्या चौकटमधल्या ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. हे पहा, ही अशी सोपी पद्धत. परत इथे एक मोती घ्यायचा आहे, परत एक छोटा मोती ह्या ठिकाणी घ्यायचा आहे, परत एक मोठा मोती आपण घेणार आहे आणि ह्या मोत्यातनं ह्या चौकटमधला हा मोती चौकटमधला एक मधला खालचा मोती लक्षात ठेवायचा. हे पहा, हे असे आपण करून घेतलेलं आहे. आता तुमच्या हे लक्षात आलंच असेल. आता मी तुम्हाला माझा एवढा झालेला आहे. आता मी तुम्हाला हे पूर्ण करून दाखवते. आता इथे मी एक मोठा मोती घेणार आहे, एक छोटा मोती घेणार आहे, परत एक मोठा मोती ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्या चौकटमधला हा मोती ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढली. आता परत इथे एक मोठा मोती आपल्याला घ्यायचा आहे, एक छोटा मोती घ्यायचा आहे आणि एक मोठा मोती आपल्याला घ्यायचा आहे. ही अशी आपली इथे तिसरी स्टेप झाली. ही एक स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप. आता ह्या मोत्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही इथे आपली ही डिझाईन तयार झाली. ही अशी डिझाईन तुम्ही रांगोळीची महिरप म्हणून उपयोगात आणू शकतात पहा. आता आपल्याला काय करायचं, हा मोठा मोती आहे ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची. ही सुई बाहेर काढली आणि हा जो मधला मोती आहे ह्या दोन मोत्यांमधला मोठ्या मोत्यांमधला हा जो छोटा मोती आहे त्याच्यातनं सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. आणि इथे परत आता आपल्याला आपण जशी इथे चौकट डिझाईन बनवतो तशी चौकट डिझाईन ह्या ठिकाणी बनवायची आहे. तर हा एक मोती आणि 3 मोती धाग्यामध्ये ओवून आपल्याला ही डिझाईन पूर्ण करायची आहे. पूर्ण ह्या गोलाला ही डिझाईन आपल्याला करायची आहे. तर मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता परत आपण हा मोठा मोती ह्या चौकटमधला हा छोटा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू. परत हा मोठा मोती आणि 2 मोत्यांमधला हा छोटा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता इथे परत आपल्याला 3 पांढरे मोती छोटे घ्यायचे आहे. आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती. अशी सुई बाहेर काढली पहा, धागा ओढून घेतला. परत हा मोठा मोती, हा चौकटमधला छोटा मोती, परत त्याच्याजवळचा हा मोठा मोती, इकडचा हा मोठा मोती, इकडचा हा, हे 2 मोत्यांमधला हा एक छोटा मोती. फक्त आपल्याला लक्षात आलं आपण एक छोटा, एक मोठा, एक छोटा, एक मोठा असे 3 मोती ओले ना धाग्यामध्ये, त्याच्यातला हा छोटा मोती लक्षात ठेवायचा आहे. आता इथे परत आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. तुम्ही ही डिझाईन करून पहा. तुम्हाला समजले की नाही शिकवले मला कमेंट्सद्वारे कळवा.
हे पहा, आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. परत आता आपण हा एक मोती, ह्या चौकटमधला हा मोती, अशी सुई बाहेर काढली. परत हा मोती आणि ह्या 2 मोत्यांमधला हा छोटा मोती, अशी सुई बाहेर काढली. परत आता इथे आपल्याला 3 मोती पांढरे घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपलं हे फूल, रांगोळीचं फूल इथे तयार होत आलेलं आहे. देवासमोर ठेवायला छोटीशी रांगोळी आपण या ठिकाणी आज केलेली आहे. पहा, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. परत हा मोती, चौकटमधला हा मोती, त्याच्या पुढचा हा मोती, अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आणि हा छोटा पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. पहा, आता आपल्याला परत 3 मोती ह्या ठिकाणी घ्यायचे आहे. आणि ह्या मोत्यातूनच सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. पहा, आता आपला एकच चौकट बनवायची राहिलेली, त्याच्याकरता ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. नंतर हा मोठा मोती आणि 2 मोत्यांमधला हा छोटा मोती, अशी सुई बाहेर काढली. आता परत इथे आपण 3 मोती ओढून घेऊ. अशा प्रकारे आपलं हे रांगोळी तयार झालेली आहे. हे पहा, आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई आपल्याला अशी ह्या दिशेने बाहेर काढायची, धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि इथे आपण गाठ पाडून घेऊया. इथे मी गाठ पाडून घेणार आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. अशा प्रकारे आपलं सुंदर असं फुलांची रांगोळी ह्या ठिकाणी झालेली आहे. पहा, पहा, मोत्या फुलांची छोटीशी रांगोळी, देवाजवळ ठेवण्याकरता बनवलेली मोती फुलांची रांगोळी. किंवा तुम्ही असे सुद्धा गोल करून ही रांगोळी बनवू शकतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता भेटू पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.